नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, अखेर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ती गुड न्यूज मिळालीच, सरकारकडून मिळणार इतका बोनस। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। विजयादशमीच्या आधीच सरकारी नोकरदारांना एक मोठा आर्थिक लाभ दिला जाणार आहे। खरे तर पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा करण्यात येणार आहे। लक्ष्मीपूजनाच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्मी माता प्रसन्न झाली आहे। शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अखेरकार बोनसची घोषणा केली आहे। खरे तर गेल्या अनेक दिवसापासून बोनसच्या चर्चा सुरू होत्या आणि आता सरकारने बोनसवर शिक्कामोर्तब केला आहे। शासनाने गट क आणि राजपत्रित गट ब संवर्गातील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे। या कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी लिंक बोनस जाहीर करण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांना 30 दिवसाचा ॲड हॉक बोनस दिला जाणार आहे। याचे आदेश अर्थ मंत्रालयाने जारी केले आहेत। या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून 6,907 रुपयाचा बोनस दिला जाईल। मित्रांनो, या बोनसचा लाभ 31 मार्च 2025 पर्यंत सेवेत असणाऱ्या व किमान सलग 6 महिने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी 12 महिने काम केलेले नसेल त्यांना जेवढे काम केले आहे त्या आधारावर बोनस मिळेल। केंद्रीय निमलष्करी व सशस्त्र दलाचे कर्मचारी सुद्धा याच्या लाभासाठी पात्र राहतील। केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र सरकारच्या वेतन संरचनेनुसार काम करणारे व इतर बोनससाठी अपात्र ठरणाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळेल। गेल्या 3 वर्षात निर्धारित कालावधीपर्यंत काम करणाऱ्या कॅज्युअल लेबरर यांना सुद्धा बोनसचा लाभ दिला जाईल। अशा कर्मचाऱ्यांना 1184 रुपयाचा बोनस मिळणार आहे। निवृत्त, राजीनामा किंवा निधन झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी किमान 6 महिन्याची सेवा पूर्ण केलेल्यांनाच बोनस मिळणार आहे। प्रतिनियुक्तीनंतर अन्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या संबंधित संस्थांकडून बोनस मिळेल। बोनसची रक्कम ही 7,000 रुपये मासिक वेतन गृहीत धरून केली जाणार आहे। त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दिवाळीच्या आधीच घोषणा करण्यात आली असल्याने संबंधिताच्या माध्यमातून शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।